सकाळी सेटवरती आले आणि एक खूप वाईट गोष्ट किंवा घटना घडली किंवा माहिती झाली. सगळ्यांनाच माहिती आहे, आपले सगळ्यांचे लाडके अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. आणि जेव्हा सेटवरती आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या तेव्हा मोबाईल चालू होता, मेकअप चालू होता. थोडा वेळ त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र सेटवरती, आई तुळजाभवानीच्या सेटवरती एकत्र आलो. आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वतःची कामं करण्यामध्ये व्यस्त झालो, बाजूलाच यूट्यूबवरती खूप साऱ्या गोष्टी, घटना बघत होतो नजरेने आणि रेडी होत होतो. तर म्हणजे अजूनही रेडी होतोय, तर कुठे ना कुठे असं वाटलं की आपण कुठल्याही कामामध्ये व्यस्त असतो, आपण बाहेर पडतो, घरामध्ये असतो, कुठल्या तरी गोष्टी करण्यात व्यस्त असतो. ह्या सगळ्यामधून आपण एक गोष्ट विसरून जातो की आपण आपल्या लोकांसाठी जगणं, आपल्या माणसांसाठी जगणं. कारण एवढ्या सगळ्या धक्काधक्कीच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मिस होत चालल्यात. आणि एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामधनं, आपली व्यक्ती झपकन निघून जाणं, त्याचं दुःख ज्यावेळेला मी माझे बाबा गेले त्यावेळेला अनुभवलं. आणि आत्तासुद्धा ज्यावेळेला ही घटना कानावरती आली तेव्हा मन आतून हलून गेलं. असं झालं की माणूस ना जेव्हा मृत्यूचा विचार करतो ना तेव्हा माणूस माणसासारखा वागतो, असं आपले संतजन म्हणतात. आफ्टर कोरोना सगळ्यांचंच मला वाटते जगणं खूप महाग झाले आणि मृत्यू स्वस्त झाले असं मला वाटतं. खूपदा जेव्हा खूप व्हिडिओज बघते किंवा एवढ्या कमी वयामध्ये लोकांना डिसिजेस होतात किंवा त्रास व्हायला चालू होतो काही ना काहीतरी, जे आपल्या शरीरामध्ये एन्झायम्स गेलेले आहेत, काय गेलेत, कशा पद्धतीने रिॲक्ट करतात माहिती नाहीये. आणि कुठली पण गोष्ट दुखायला लागल्यानंतर असं होऊन जातं की यार, म्हणजे दुश्मन सुद्धा इतका वाईट विचार करत नाही तसे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. काय वाटलं असेल त्यांना जेव्हा ते सुरुवातीला म्हणजे सकाळी बाहेर पडले आणि त्यांना सभा अटेंड करायच्या होत्या. त्यांच्या लक्षातही नसेल कदाचित की काळ आपल्यावरती इतका आघात करेल आणि आपण ह्या सगळ्यांना, आपल्या लोकांना सोडून, प्रियजनांना सोडून, सगळ्यांना सोडून आपण कुठेतरी निघून जाऊ. खूप एकतर दुःखद घटना आहे आणि या घटनेतून एवढंच शिकावंसं वाटतं मला आणि तुम्हाला सांगावंसं वाटतं. म्हणूनचा हा व्हिडिओ आहे की खरंच आपल्या लोकांची, आपल्या प्रियजनांची काळजी घेऊयात, स्वतःची काळजी घेऊयात. कारण आयुष्य खरंच खूप सुंदर आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं आणि खूप सुंदर पद्धतीनं जगलं पाहिजे. कारण आज आहे, पण उद्या असेल की नाही आपल्याजवळ हे खरंच माहिती नाही आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून मी श्रद्धांजली देते अजितदादांना आणि माझ्या इथल्या सगळ्या इन्स्टा फॅमिलीला, माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या फॅमिलीला मी असं सांगेन की प्रत्येक तो क्षण जगूयात, प्रत्येक तो आनंद व्यक्त करूयात. आपल्या जवळच्या कुणीही इर्दगिर्द असेल त्या व्यक्तींबरोबर हेवे दावे विसरून जाऊयात. कोणी कोणाशी मनामध्ये काही ठेवलं असेल तर ते दूर करून टाकूयात आणि मनमोकळेपणाने मनमुराद जगूयात.